असेल. थंबनेल मी टाकेन की 16व्या दिवशी फिटनेस चॅलेंजच्या दिवशी आमच्या दोघांची झाली भांडणं. टाकणार नाही. चला. सो हॅलो नमस्ते सुस्वागत प्रफुल्ल वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रफुल्ल व्लॉग्स. फायनली मित्रांनो आणि मैत्रिणींनो आमच्या आज 30 डेज फिटनेस चॅलेंजचा आज आमचा 16वा दिवस आहे ना. 16 दिवस आहे. तर मॅडम तुम्ही येऊ शकता इथे. बाई तुम्ही इथे येऊ शकता. तुम्ही एवढं भडकून आणि चिडून का बघता माझ्याकडे. तर तू आज एंटरटेनमेंट करायचा व्लॉग मध्ये. सो फायनली आता आपण 15 दिवस कम्प्लीट होऊन आता 16वा दिवस आपला आहे ना. आज थोडस आम्ही लेट आहे. म्हणजे आज आम्ही एकदम म्हणजे आज संडे आहे. तर संडे निमित्ताने आम्ही आज थोडस लेट आलो. तर लेट येण्याचं रिझन आहे की थोडस आज वेगळ्या दिशेने धावायचं आहे आणि वॉक पण करायचं आहे. सो त्या निमित्ताने आम्ही आता आलो इथे की आज काहीतरी नवीन. काल आम्ही आमचा पॉइंट नंबर डी पासून सिद्धिविनायक मंदिर पर्यंत धावलो आणि मध्ये मध्ये वॉक पण दिला. ते तुम्हाला व्लॉग मध्ये समजेल की आम्ही त्या व्लॉग मध्ये काय काय केलं आणि एक्झॅक्ट किती किलोमीटर धावलो. किती किलोमीटर धावलो असेल माझ्या मते तर 5 किलोमीटर नाही हो 5 किलोमीटर मित्रांनो धावलो आम्ही. आणि आता पण आम्ही धावतोय म्हणजे शिवाजी पार्कामध्ये धावत नाही. शिवाजी पार्काच्या अपोजिट दिशेने धावतोय जिथे हिंदूजी हॉस्पिटल म्हणून आमचा एक पॉइंट आहे. म्हणजे तिथे समुद्राच्या त्या साईडला आम्ही जातोय. तर समजेल नक्की तुम्हाला की आम्ही कुठे जातोय कुठे नाही ते. बट आता आम्ही शिवाजी पार्कात नाही धावत आहे. शिवाजी पार्काच्या अपोजिट दिशेने धावतोय. तर तुम्ही बघा. आणि मस्तपैकी मित्रांनो 15 डेज कम्प्लीट झाले. आज 16वा दिवस आहे आमच्या फिटनेस चॅलेंजचा. कैसे लोग 16वा तसं 16वा. सो आजचा 16वा दिवस आणि मित्रांनो माझ्या बॉडी मध्ये चेंजेस आले. तर तुम्ही बघा की मी तुम्हाला दाखवतो एक सिनेमॅटिक शॉर्ट मध्ये. बघा 1 2 3 बघा. आम्हाला असं वाटतं की आमच्या बॉडीमध्ये चेंजेस झाले. 30 डेजचा जो वर्कआउट होता त्याच्यामध्ये आम्हाला चेंजेस दिसतात की आमच्या बॉडीमध्ये होतात. अजून 15 दिवस दिले ना की नक्कीच मित्रांनो चेंजेस होतील आमच्या बॉडीमध्ये. आणि आमच्या बाईच्या पण बघा. बाई आमच्या व्हिडिओच्या पाठी होती. तो ब्लॉग मध्ये असते ती पाठी असते. पण आता तिला घेतो मग पुढे. बघा कशी काय असते ही सकाळची काय उठत नाही. हिला फोन लावावं लागतं की हे उठ चल आपल्या दोघांना जायचं. तेव्हा जाऊन ही येते. हा जाऊया आज नक्की जायचंय ना. तसं बघा खोटं नाही रिअल मध्ये बोलतो. कट करतो हा मी काय बोलली तर. कटबीट काय नाही. सच्चाई ब्लॉग आहे. जे आमच्या गोष्टी आहेत ते सच्चाई आहे आणि सच्चाई ब्लॉग आपला. खोटं काहीच नाही. तो मित्रांनो आता टाइम झाला सकाळचे 7:49 म्हणजे ऑलमोस्ट 8 वाजत झाले बघा. सो 8 वाजत झाले 7:49 झाले. आज संडे आहे. संडेला आपण 8 वाजता चालू करतो. ज्या बाकीच्या दिवशी आपण 8 वाजता घरी जातो त्या दिवसापासून म्हणजे संडेला त्याच दिवशी 8 वाजल्यापासून चालू करतो. आता 1 तास ठेवूया आणि आता मी जातोय शिवाजी पार्कात थोडा वॉक करतोय आणि देन त्याच्यानंतर तिथे जातो. आज जास्त नाही आज थोडंच आहे पण आज काहीतरी नवीन जागेने जातोय. ठीक आहे चला बघा. सो मित्रांनो फायनली पोहोचला मी शिवाजी पार्काच्या मेन पॉइंट वरती. आमचा हा पॉइंट ए आहे. पॉइंट ए आपला तो आमचा स्टार्ट पॉइंट आहे. स्टार्ट पॉइंट पासून आम्ही चालू करतो. आता इकडनं आम्ही पॉइंट कुठचा ABC पॉइंट सी ला जातोय. पॉइंट सी पासून मग आम्ही चालू करतो ना इकडनं चालू. मित्रांनो फायनली माझा व्हेरी फेमस डायलॉग
तो म्हणजे बाई ही आमची जी शिवाजी पार्कची मेन झील आणि ही आमची मेन बाई. सो फायनली जेव्हा इथे पण येतो ना तेव्हा मी हेच बोलतो, ही आमची शिवाजी पार्कची मेन जिम आणि ही आमची मेन बाई. बाई चालत पुढे आणि मी हाय पाठी मांगे, बाईंच्या मांगे. बाईच मला मी लग्नाच्या आधीच बाई आणि माणूस. ही बाई माणूस आहे. ही बाई एवढी आळशी आहे ना, बापरे बाप. नाही बोलायचं, मी येणार नाही. नको येऊ. फायनली आता आम्ही पोहोचलो पॉइंट नंबर आमच्या बी वरती. तर बी वरून आम्ही आता धावायला चालू. ही सायकल बघ, हे बघ, ही आपल्या दोघांसाठी पाहिजे है ना. ते 2 जण एकाच सायकल वरती. वा मस्त. आपण असं जाऊ शकतो ना. तू मध्ये मध्ये नाही चालवणार, मीच चालवून तिला घेऊन जाईल. घेऊया आपण अशी. हा आता मी इकडनं धावायला चालू करतो, मग इकडनं तिथे जातो. ओके बघा, चला स्टार्ट. गणपती बाप्पा धाव. धाव ना तू. सो फायनली आता मी धावायला चालू करतोय इकडनं. चला मग 1 2 3 4 गणपती बाप्पा. धाव आता. रोज ना. धाव ना. ठीक आहे चला. लेट्स गो. मज्जा येते. भाई आज आमच्या पार्टी आहेत. भाई आज झोपेमध्ये धावतात असं वाटतं. इच्छा नाही तिची. फायनली मित्रांनो आम्ही आता पोहोचलो आमचा पॉइंट नंबर 3. पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी. हाचा आमचा पॉइंट सी आहे. हा आमचा आजचा पॉइंट सी आहे. तर आम्ही आज वेगळ्या दिशेने धावतोय. नेहमी आम्ही ह्या साईडने जातो. आता ह्या साईडने जातो. चल इथे फटाफट. गाड्या येतात. हा सो आज आम्ही ह्या साईडने धावतो. नेहमी आम्ही शिवाजी पार्कच्या साईडने धावतो. तर आज ह्या साईडने धावतो मस्तपैकी. आज हे डिस्टन्स करतो कम्प्लीट. ओके पाय उचल. नाही धावत आहे. मी धावते. ठीक आहे चल. तुझं धाव ना. कशाला सांगतोय. गाईच भांडणं झाली. ब्लॉगचा थंबनेल हे भांडणं नाही बरं आहे भाई. मी मला सोडून मी त्याला हिच्यासोबतच जाऊया आता. सो मित्रांनो आमच्या बाई आम्हाला टाकून दिला. पुढे धावतो त्या बघा, म्हणजे पुढे रनिंग करतो पूर्ण. गेली बाई आमची पुढे. मला बोलते मी नाही येणार तुझ्यासोबत. आजच्या संडेच्या दिवशी आज भांडणार. आज संडे, आज वॉक डेच्या दिवशी आमच्या दोघांची झाली भांडणं. आज टायटल मध्ये टाकणार 30 डेजच्या चॅलेंज मध्ये 16व्या दिवशी आमच्या दोघांची झाली भांडणं. असं बघ, असं मीच बनवणार आहे. त्या दिवशी थंबनेल मी टाकेन की 16व्या दिवशी फिटनेस चॅलेंजच्या दिवशी आमच्या दोघांची झाली भांडणं. टाकणार मी. चला फायनली मित्रांनो पोहोचत आहे आम्ही हिंदूजी हॉस्पिटल. हे मोठंच हिंदूजी हॉस्पिटल आहे. आणि जमलं. आज जास्त नव्हतं पण थोडस होतं, पण मज्जा आली. कुठे जातो हाय गुड मॉर्निंग. हे बघा खूप सारे कबू मीन्स कबूतर. फर्स्ट फायनली आता आम्ही इथे पोहोचलो आमच्या
आजच्या एंड पॉइंट वरती. आणि आजचा वॉक फक्त आम्हाला इथपर्यंतच यायचं होतं की वॉक मीन्स वॉक आणि रनिंग, म्हणजे थोडासा वॉक केला, थोडीशी रनिंग केली. आज संडे आहे, संडेला थोडासा आराम भेटायला पाहिजे आमच्या बॉडीला. त्या निमित्ताने आम्ही थोडंसं कमी डिस्टन्सचा वॉक केला. काल आम्ही जास्त डिस्टन्सचा वॉक रनिंग केलं होतं, ऑलमोस्ट 5 किलोमीटरचं रनिंग केलं होतं. तर आज थोडंसं कमी ठेवतोय, म्हणजे म्हणून आम्ही आज हिंदवी हॉस्पिटलच्या इथे, म्हणजे शिवाजी पार्कच्या जवळपास हॉस्पिटल आहे, हे हॉस्पिटल आहे. आणि ह्या मस्त हॉस्पिटलच्या बाजूला मस्त हा पीक पॉइंट आहे. म्हणजे तो मी बोलत होतो ह्या जागेबद्दल की ही आमची मेन जागा आहे, म्हणजे फेवरेट जागा आहे. आणि इथे आम्ही कशासाठी येतो, फक्त चाय कॉफी आणि खूप सगळ्या गोष्टी बोलायच्या असेल तर आम्ही इथे येतो ह्या पॉईंटवरती. आणि ह्या पॉईंटवरती खूप सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. आम्ही म्हणजे खूप गोष्टी बोलतो आम्ही आणि त्या कम्प्लीट होतात. आम्हाला माहिती आहे इथे येऊन जे प्लॅनिंग करताना, म्हणजे कुठच्या पण ट्रिप बद्दल सांगायचं असेल, कुठच्या ट्रिप बद्दल आम्हाला जे आता समजा आम्हाला दुसरीकडे कुठे जायचं त्या ट्रिप बद्दल बोलायचं असेल आम्ही इथे येतो. आणि सनसेटला मस्त चाय कॉफी हातात असते आमच्याकडे. एक तर चाय असते ना तर कॉफी असते, पण चाय नाही पियत, कॉफीच असते आमच्या हातामध्ये. कॉफी सोबत या सनसेटचं फील ना त्या मस्त ह्या जागेवर. कधी तुम्हाला भेटलं ना यायला तर तुम्ही नक्की या इकडनं. संध्याकाळच्या टायमाला, सकाळचं नाही येऊ शकत, म्हणजे सकाळचं फक्त ऊन असं. सनसेट जेव्हा होतं ना तेव्हा या, कॉफी घ्या हातात, कॉफी भजी अँड मस्त सनसेटचा फील घ्या. त्या बघा त्या ब्रिजच्या खालतून जो सनसेट असा जातो ना, मस्त पैकी जातो. तर कॉफी भजी आणि फिटनेस चॅलेंज. हा म्हणजे आधी सांगतोय, आता आपण जास्त नाही पित. आता बघा मेंटेन झाली थोडी बॉडी, तर बॉडीचं काय, बॉडी होते मेंटेन अशी अजून 15 डेज आहे. आलो पण आम्ही खूप दिवस इथे आजच आलोय. हा आणि मित्रांनो 30 डेजचा फिटनेस चॅलेंज मध्ये ना ऑलमोस्ट थोडे दिवस आम्ही म्हणजे इझी मध्ये होतं की होईल की नाही, बट होतंय. म्हणजे 30 डेज जे करतो ना त्याच्यामध्ये असं मन लागते की केलं पाहिजे आपण आपल्या बॉडीवरती थोडंसं, म्हणजे बॉडीवरती लक्ष दिलं पाहिजे. ऑलमोस्ट 5-6 दिवस असं वाटलं की ओके चल चालतंय, फक्त फिट राहतोय, पण तसं नाही. आता 5-6 दिवस म्हणजे ऑलमोस्ट 1 वीक नंतर समजतं की बॉडीवरती अजून मेहनत केली पाहिजे की काय केलं पाहिजे, काय नाही. सो समजलं त्या गोष्टी आणि आम्ही आता फिटनेस चॅलेंज कडे लक्ष देतोय आणि करतोय कम्प्लीट. आमच्या बाई पण थोडस मोटिवेट, म्हणजे स्वतःबद्दल की स्वतःला मोटिवेट करतात की आपण करणार. आणि मी पण करतोय फिटनेस चॅलेंज आणि मस्त मज्जा येते यार ह्याच्यामध्ये, है ना. हा तर बोल. योगेश भाई कमिंग दिस माय साइड. योगेश भाई. आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हा जो ब्लॉग आहे, ब्लॉग मध्ये एक गोष्ट सांगायची आहे. आज मी काहीतरी चेंज दिसतोय की नाही, बिकॉज मी काय केलं असेल सांगा. कटिंग, माझी जुल्फे होती ना ती पूर्ण कटिंग केली मी. बघा कसं दिसतंय, छोटा कसा छान छोटा दिसतोय, छान. छान दिसतोय बोल. इंडे आणि आज कुठेतरी जायचं. हा ये पण कापायचे, ठीक आहे. हिचे पण केस कापायला, हिचे बॉब कटच करून टाकतो. चला मग थोडस वॉक करतो आणि मग त्या साईडनी घरी जातो. तिकडचा त्या साईडनी पण मस्त आहे ना, तो जो रस्ता बनवला ना तो मस्त आहे, त्या साईडनी दाखवतो वॉक करतो तेव्हा. ओके चला. सो आजच्या दिवसामध्ये जे होतं फिटनेस तो म्हणजे आमचं झालं कम्प्लीट. अँड म्हणजे असं खूप नव्हतं, थोडंसंच होतं आणि थोडंसं करून आम्ही वाढवतोय. मे बी आता मंडे उद्या आहे, तर उद्यापासून थोडेसे चेंजेस होतील आमच्यामध्ये, थोड्याशा गोष्टी ऍड होतील आमच्या फिटनेस, म्हणजे डेली फिटनेस चॅलेंजमध्ये 30 डेजचा जो फिटनेस आहे त्याच्यामध्ये उद्या ना एक गोष्ट ऍड होईल, ती ब्लॉगमध्ये समजेलच. आता म्हणजे आता खूप झालं, म्हणजे आताच्या ब्लॉगमध्ये एवढं काय नाही आणि आता बस झालं. आता मग ब्लॉग इथे संपवतोय. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये, उद्याच्या ब्लॉग मध्ये. आणि मे बी उद्यापासून 1 वीक कंटिन्यू युट्यूब आणि युट्यूबचे ब्लॉग येतील. मे बी मी असं ट्राय करतो की 7 दिवस तरी कंटिन्यू ब्लॉग बनवायचे. 7 दिवसामध्ये जे वर्कआउट आहे ते दाखवायचं, चेंजेस काय करतोय म्हणजे डेली वर्कआउट मध्ये ते पण थोडंसं दाखवायचं. तर तुम्ही नक्की बघा, तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आमचा ब्लॉग. अँड मित्रांनो एक गोष्ट जर वाटत असेल की आम्ही दुसरं म्हणजे रनिंग करतो वॉक करतो त्याच्याशिवाय दुसरं काय वाटत असेल, आम्ही आमच्या
वर्कआउट मध्ये काहीतरी चेंजेस करावं तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा की ती गोष्ट की अजून काय वाढू शकतो. म्हणजे जास्त नाही, 1 तासाचंच आमचं वर्कआउट आहे, त्याच्यामध्ये ब्लॉग पण बनवतोय, वर्कआउट पण करतोय. तर तुम्ही सांगा कमेंट मध्ये की काय अजून थोडंसं ऍड करू शकतो, म्हणजे ते आमच्यानी होईल. एका टायमामध्ये माईक बघते. सो एका टायमामध्ये खूप गोष्टी नाही होणार, बट आम्ही ट्राय करतोय की थोडंसं आमच्या नेहमीच्या गोष्टींमध्ये ऍड करायचं आहे ना. तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं आणि काय नाही ते. बाकी मग हा ब्लॉग आता इथे संपवतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला मित्रांनो, टाटा बाय बाय, सी यू. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय 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 बाय. बाय. लेट्स गो. तिथे तर बघ, ती काय बघतच नाही. लेट्स गो. तुम्ही तर मी सांगत होतो ना की तुम्हाला की आम्ही संध्याकाळी येऊन दाखवू की हा पॉइंट वरतून कसा, मेन पॉइंट वरतून कसा सनसेट दिसतो. दाखवायचा. बाई बोलल्या तर दाखवायचं, मस्त वास येते. ठीक आहे ना, पाहिजे हो. माझी टायमिंग बघा. हा गोरा होतोय. मेंटेनन्स बॉडी मेंटेनन्स बॉडी मेंटेन. सो मित्रांनो, बोलत होतो की हा पॉइंट बद्दल सांगत होतो. हा पॉइंट होते जेवढा पण गोष्टी. थांब ना, बोलतो ना. बोल ना मग, तुझं बोला. एंटरटेन कर. हा मग डिस्टर्ब करते. एंटरटेनमेंट डिस्ट्रॅक्ट. माझं हृदय तू मेल करतोस डायरेक्ट.